पहिली सुरुवात करूया की तुला प्रेरणा कुठून मिळाली की जायचंय, कसं काय ठरवलंस तू? प्रेरणा असं काय नाही, युट्यूब व्हिडिओ बघताना रॅन्डमली एक व्हिडिओ आलेला आहे नर्मदा परिक्रमेचा. तर थोडी उत्सुकता म्हणून त्याला डीपली सर्च केला. तर बरंच सर्च करून समजलं अरे खूप चांगली गोष्ट आहे, भारतामध्ये आहे, जगामध्ये असं पोचत नाहीये. तर म्हटलं यार करायला पाहिजे एवढी चांगली गोष्ट. बस एवढं ठरवलेलं आणि करूया येणाऱ्या काही लवकरच दिवसामध्ये. तर आज जाऊ उद्या जाऊ करत 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 फेब्रुला मी शेवटी निघालो. म्हटलं जे होईल ते होईल, त्याच्यावर जास्त विचार केला नाही. म्हटलं फक्त करायचं होतं, निघालो मी. आणि मग सुरुवात मग बरीचशी त्यावेळेस माहिती घेतलेली युट्यूबलाच. युट्यूबला ऑलरेडी आता बऱ्यापैकी सगळं माहिती अवेलेबल आहे की कुठून सुरुवात करायची, कशी करायची. तर बऱ्यापैकी माहिती घेऊन निघालेलो. तर काय प्रॉब्लेम तर काय नाही आला. हां, तर मी ओंकारेश्वरनं सुरू केली. नर्मदा परिक्रमा कशी, नर्मदा नदीला पूर्ण परिक्रमा करायची असते. ती कुठूनही करता येते सुरू आणि तिथे जेवून ती संपते. पण मग आपण सुरू करताना जे संकल्प घेतो आणि आपल्यासोबत एक जल असते नर्मदा नदीचं, ते शेवटी पूर्ण झाल्यावर ओंकारेश्वरला वाहायचं असतं. मग कुठूनही तुम्ही सुरू करू शकता, एंड तिथंच होतो, पण तुम्हाला जल व्हायला ओंकारेश्वरलाच यावं लागतंय. त्यामुळे कन्व्हिनियंट म्हणून ओंकारेश्वर ठीक आहे, की तिथं सुरू केलं तिथं संपलं, ओंकारेश्वरला जल व्हायला परिक्रमा पूर्ण. त्यामुळे मी तिथून केली. आणि मॅक्झिमम मोर दॅन 90% लोक ओंकारेश्वरनं सुरू करतात. 90% म्हणण्यापेक्षा मॅक्झिमम लोक, आणि काही लोक अमरकंटकवरून. हां, बाकी अधूनमधून पण करतात, पण त्यांची संख्या कमी आहे. मोस्टली ओंकारेश्वरनं सुरू करतात आणि सेकंड नंबरला अमरकंटक. आणि ओंकारेश्वरला जाऊन तुझी प्रोसेस काय काय होती की तू आता सुरू करायची, तिथे काय काय केलं तू तिथे जाऊन? आता इथनं मी घरनं जाताना मी माझे कपडे घेऊन गेलो बॅगेमध्ये, ट्रॅक टी शर्ट बस एवढंच, टॉवेल वगैरे चालेल. आणि बाकी मग तिथे जाऊन मी सर्व ते खरेदी केलं एक दिवस अगोदर. मी 12 तारखेला घरनं गेलेलो, 13ला ओंकारेश्वरला पोहोचलो. तर थोडा वेळ तिथे पोहोचल्यावर ओंकारेश्वरच्या समोरच गजानन महाराजांचा मोठा आश्रम आहे, खूप चांगलं सुंदर. त्यांच्यासारखा आश्रमच नाही कुठे, खूप सुंदर आश्रम आहे. म्हणजे 5 स्टार हॉटेलला पण लागेल असा आश्रम आहे. त्यांचे भरपूर ठिकाणी आहेत. हो, भरपूर ठिकाणी आणि खूप चांगली सोय आहे. आणि नुसती सोय नाही, सगळ्यांचा व्यवहार, बोलण्याची भाषा खूप सुंदर, म्हणजे गोड आहे. तर तिथे थांबलो आणि मग सर्व साहित्य माझं जमा केलं. म्हणजे पूजेचं माझी लुंगी, वरती शर्ट, म्हणजे आपला कुर्ता. मग तिथे गेल्यावर तेच प्रॉपर घ्यायलाच लागतं कंपल्सरी. हां, म्हणजे त्याच्यावरच परिक्रमा करायचं. एक सर्वसामान्य लोकांनी तरी, बाकी साधू संत असतात त्यांचा तर वेश असतोच त्यांच्याकडे. आपण एक गृहस्थ म्हणून जातो तिकडे, तर आपल्याकडे काय नसतं तर आपण खरेदी करतो. आपण जे नेलेलं असतं, तुम्ही तर तू टी शर्ट नेलं, ट्रॅक पॅन्ट नेली, मग ते तुझं युजच नाही झालं? नाही, परिक्रमेमध्ये यूज नाही त्याचा. आता मी टी शर्ट, 2 ट्रॅक, चादर वगैरे बरंचसं सामान थोडं नेलेलं पूजेचं, पण एक ताट वगैरे. पण एवढी बॅग जड झालेली आणि दररोज एवढं चालायचं, मी तिसऱ्या दिवशी त्याचं अर्ध सामान मी खाली केलं, देऊन टाकलं. तर मग जेवढं कमी सामान तेवढं तुमचा प्रवास सुखकर होतो. आणि मग तिथे काय दीक्षा वगैरे घेतलीस का तू, की आता परिक्रमा उचलले बोलतात ना? सकाळी मग तिथे ब्राह्मण असतात, मग ते संकल्प देतात, संकल्प पूजा म्हणतात त्याला. मग ते 10-15 मिनिटात होतो तो संकल्प. तिथनं मग संकल्प घेऊन आपण परिक्रमा सुरू करतो. त्याची थोडीशी छोटी विधी असते, ती आपण डायरेक्ट पण करू शकतो, पण आपल्याला माहीत नव्हतं तर मग त्या ब्राह्मणातर्फे केलं. त्यामध्ये असं विशेष विधी नाही काय असं त्याला. सर्टिफिकेट वगैरे काही घ्यावं लागतं का? सर्टिफिकेटचं घ्यावं लागतं. मी घेतलेलं पण आहे गजानन महाराज आश्रममध्ये. त्यामुळेच त्यांनी व्हेरीफाय करण्यासाठी मी खरं आलोय, म्हणजे घरी सांगितलंय का नाही. तर मला घरी फोन पण करावा लागलेला, तर मी शुभांगीला फोन पण केलेला. त्यांनी कन्फर्म केलं की हे असे आले, तर तुम्हाला माहिती आहे का. आणि मग तुझी आता तू परिक्रमाची सुरू केली ओंकारेश्वरवरून, तुला कशी मदत केली सगळीकडे, म्हणजे असं चालताना लोकांची मदत म्हणा, आश्रमाची मदत म्हणा? मदत म्हणण्यापेक्षा आता परिक्रमा सुरू केली की परिक्रमेच्या मार्गामध्ये म्हणजे 2-3 मार्ग असतात परिक्रमेचे. एक जो मेन मार्ग आहे तो तटाचा. तर अंतरावर आश्रम असतात आणि तट मार्ग बऱ्याचदा काही ठिकाणी डायव्हर्ट केलेले रस्ते नसतात किंवा कठीण म्हणून मग रस्त्याने पण जातात. तटाच्या साईडला जो पण जवळचा रस्ता असतात त्या रस्त्याने चालतात, गावातनं किंवा हायवेतनं. मग त्या हायवेला पण अंतरावर आश्रम असतात, तर तिथे राहण्याची आणि भोजनाची सोय होऊन जाते. दोघं टाइम जेवण, नाश्ता होऊन
सगळं अनिश्चित असतं पण सगळं व्यवस्थित होऊन जातं. तसं बघितलं तर आता सध्याच्या ह्या युगामध्ये आपल्या PDF फाईल अवेलेबल आहेत मोबाईलमध्ये ठेवण्यासाठी, जे पुस्तिका पण आहेत की पुढच्या गावामध्ये किती लांब आश्रम, पण त्याचा काही झिरो उपयोगी, म्हणजे नाही ठेवलं तरी चालतं. बिकॉज फॉर एक्झाम्पल मी आज इथे आहे तर हेच आश्रम मला सांगतात की पुढचा आश्रम किती दूर आहे. ओके, अच्छा. तर एवढं काय साधारणतः तू एका दिवसात किती किलोमीटर चालायचं? ॲव्हरेज माझं 20च्या आसपास होता, जास्त नाही ॲव्हरेज. पण मग कधी 20, कधी 25, 30 पण चाललो, पण खूप कमी वेळ 3-4, बिकॉज मी थोडं आरामातच केली. जे खूप लोक फास्ट पण करतात की 2.5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये पूर्ण करतात, मग त्यांना मिनिमम 30-35 तर चालत लागतं, 40. तर खूप सारे आपले स्पेशली महाराष्ट्रीयन लोक आहेत तिथे खूप, म्हणजे दिवसाला 35, 40, 50 पण चालतात आणि 2.5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये पूर्ण करतात. पण मग ठीक आहे, प्रत्येकाचे विचार आहे, प्रत्येकाच्या टायमानुसार वेळ काढणं. कुठे आश्रमांमध्ये जाऊन नमस्कार पण करत नसेल, फास्ट नुसतं चालायचं. हा, मग विषय तोच आहे की मग त्याच्यामध्ये वेळ कमी असल्यामुळे मग धावपळ जास्त होते. तो जो आनंद आहे शांतीचा, तो मे बी ते मिस करत असतील. मी खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केला, बिकॉज 5 महिने लागले मला पूर्ण. आणि त्या शूलपाणी जंगलात काय अनुभव आला? शूलपाणी जंगलामध्ये म्हणजे मार्ग कठीण आहे, तो डोंगराळ भाग आहे भरपूर. अनुभव खूप चांगला आहे. महाराष्ट्रामध्ये येतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये शूलपाणीचं जंगल. आता जंगल फार कमी राहिले, म्हणजे ओसाड डोंगर आहेत आता मोस्टली. खूप कमी ठिकाणी जंगल भाग राहिलेला आहे, वृक्षतोड खूप झालेली आहे. तर त्याच ठिकाणी पहिले आपल्या साधू संतांना लुटलं जायचं आणि पूर्ण सगळंच वस्त्रासात लुटून पुढे पाठवायचे आणि पुढे जाऊन त्यांना साधन मिळायचे. पण त्याच एरियामध्ये एक साधू होऊन गेले, गगनगिरी महाराज म्हणून संत. तर त्यांनी तिथे राहून त्या लोकांना सुधरवलं शेवटी, आणि त्याच एरियामध्ये, ज्या एरियामध्ये लुटलं जायचं, आता तिथे सेवा देतात लोक. अरे वा, मस्त. आणि तुला असं प्राण्यांची वगैरे भीती नाही वाटली का? तिथे तर भरपूर, आता जंगल म्हटलं म्हणजे तर प्राणी राहणारच, राहणार, काय राहणार तिथे? प्राणी मोस्टली दिवसात तर बाहेर पडत नाही, रात्री असतात. पण ॲज अ इंडिव्हिज्युअल नाही, भीती तर नाही वाटली. आणि मग ते जंगल आपलं एका दिवसात होतं का? नाही, मग तिथे स्टेला मग आश्रम असतात ना. म्हणजे एवढ्या जंगलात पण आहे तिथे? हा, म्हणजे जंगलामध्ये पण असतात आणि बाहेर पण असतात. आश्रम सगळीकडेच आहे, तुम्हाला डिस्टन्सवर आश्रम मिळून जाते. आणि एखादा आश्रम लांब असेल तर ते अगोदर आपल्याला कळतात, मग त्या दिवसाच्या चालण्याचा स्पीड तुम्हाला त्याप्रमाणे मेंटेन करावा लागतो. आणि असा एखादा छान अनुभव आला असेल तुला? अरे, अनुभव तर भरपूर आहे. आता तुमच्या प्रश्नावर डिपेंड आहे मला कसं सुचतंय, नाही तर अनुभव अनलिमिटेड आहेत. संतांचे दर्शन झाले? संतांचे दर्शन झाले खूप सारे. एखादा अनुभव तुला असा आला आणि तुझ्या आयुष्याचं दृष्टिकोन म्हणजे माझ्या म्हणण्यापेक्षा जो पण परिक्रमा करत असेल त्याचा सेवाभाव तर त्याच्या मनामध्ये 100% येईल. बिकॉज आपण जिथे जिथे जातो आणि आपली सेवा करतात, श्रीमंत पण करतात, गरीब पण करतात, तर त्या मानाने आपण आपलं आयुष्य जगताना आपण काहीच करत किंवा मग कमी करतो असं म्हणता येईल, किंवा काहीच करत नाही. आणि तिथे तुम्हाला तुमचं की तुम्ही किती श्रीमंत आहे आणि किती तुमचा मान सन्मान आहे, तिथे त्याचा काहीच उपयोग नाहीये, बिकॉज तुम्हाला त्यांचा सहारा आहे. ते खरं. तुला असा आवडलेला अनुभव कोणता की अरे खरंच, म्हणजे म्हणायला ना आपण टचची मोमेंट असतो तो की लागून गेला बाबा, हे काहीतरी म्हणजे एखादा व्यक्ती भेटला, त्याने काहीतरी बोलला आणि ते तुला लागून गेलं की खरंच आहे असं? खूप सारखा सामान होतो तिकडे, तो चहा वगैरे दिला त्याने मस्तपैकी, आणि जेवण त्याने बनवलेलं, तो खाना खा, तो खाना बन गया, तो कहा मैंने एक्स्ट्रा बनाया था, मुझे लगा था तो आएगा. अरे बापरे. आणि ते म्हणजे एवढे सुगरण की एखाद्या लेडीजला पण जात होते. पण जेवलो आम्ही तिकडे, 11 वाजता पोहोचलो सकाळी आम्ही तिथे. तो दिवस तिथेच राहिलो आम्ही. दुपारी आराम वगैरे केला आम्ही, आणि इव्हिनिंगला 3-4 वाजता आम्ही त्या महाराजीला पण महाराज आम्ही थोडा साफसफाई करतो. थोडं घाण होतं तिकडे, कोण जात नाही, तर एकटा माणूस काय बघणार आहे. तर तो पूर्ण जिथे आम्ही झोपलेलो तर तिथे पूर्ण साफ केलं. त्या रूममध्ये म्हणजे मोठा रूम होता असा बराचसा, जवळपास असा 15-20 बाय असा मोठा हॉल होता. त्याच्यामध्ये लायब्ररी होती. एवढे छान छान पुस्तक. की तुम्हाला वेळ भेटेल तशी आंघोळ, की सकाळी 4 वाजता उठलं म्हणजे पहिले आंघोळ अशी रुटीन? हो, 4ला तर मी खूप कमी वेळा उठलो.
5च्या आसपास उठायचो आणि मग उठून फ्रेश व्हायचं, आंघोळ करायचं, आपली पूजा अर्चा करून चालायला निघायचं. रनिंगला म्हणजे नदी असेल, नर्मदाची असेल तर नर्मदाच्या साईडलाच काठावर बसून, आणि जर नदीच्या दूर असेल आपण तर मग आश्रमामध्ये पाण्याची सोय असते थोडीफार तिथे. कधी त्यांचे टाक्या असतात बाथरूममध्ये, कधी हँडपंप असतो. सकाळ संध्याकाळ आंघोळ तिथे कंपल्सरी होते. कंपल्सरी म्हणण्यापेक्षा तो सर्वांनी करावे, आम्ही तरी तो पाळला. काही लोक नाही म्हणजे तू एवढ्या छान पिरियड मध्ये गेलास ना, तेव्हा अधिक मास होता, त्यामुळे योगायोगाने आला. खूप सुंदर योग होता. तू अधिक मासामध्ये ज्येष्ठ महिन्यात जाऊन आलास. आणि आणखी एक आहे की मला असं वाटतं की मला ना शांतता आवडते. म्हणजे आता नर्मदा परिक्रमा तर मी केलं, त्याच्या अगोदर पण मी फिरायचा खूप मला आनंद आहे, पण शांत ठिकाणी, जसं डोंगर नद्यांच्या साईडला. तर जशी परिक्रमामध्ये लाखो लोक असतात तिथे, आणि मेनली परिक्रमा उठणी एकादशीच्या नंतर दिवाळीच्या नंतर सुरू करतात थंडीमध्ये. तर 80-90% लोक तेव्हा सुरू करतात, आणि फेब-मार्च पर्यंत किंवा त्याच्या अगोदर कम्प्लीट होणार त्यांची. तर मी जेव्हा फेबला 12-13 तारखेला ओंकारेश्वरला गेलो गजानन महाराज आश्रममध्ये, तो लोकांचा तिथे कम्प्लीट झालेला, आणि त्यावेळेस मी तिथे एंटर केलेलं. तर मग इनडायरेक्टली माझा तो योग तेव्हा जुळून आला. मी काही ठरवून नव्हतं गेलो की मला फेबला करायचं. तर फेबला गेलो तर तिथे मला फायदा हा झाला की खूप शांती भेटली. खूप कमी लोक होते, मोस्टली मोर दॅन 90% प्रत्येक आश्रमामध्ये मॅक्झिमम म्हणजे मिनिमम मीच असायचो किंवा माझ्यासोबत अजून एखादा. खूप कमी वेळ असे झाले की बरेच जण आहेत आम्ही एका आश्रमामध्ये. खूप कमी वेळ असे क्षण पण आले की 7-8 जण, 10 जण पण आहेत, 4-5 जण आहेत. पण मोस्टली तरी मी एकटा असायचो, किंवा माझ्यासोबत नंतर जबलपूरच्या पुढे जो हरिद्वारचा एक परिक्रमा वाचला होता, त्यानंतर आम्ही दोघांनी लास्टपर्यंत आम्ही एकत्र होतो. तर आम्ही दोघंच असायचो. कमीत कमी लोकांमध्ये तुझी परिक्रमा. म्हणजे शांती, म्हणजे खूप शांती भेटली, एकदम आरामात सगळं. आता एवढा तुम्ही विचार करा ना, एक छोटासा आश्रम आहे किंवा मोठा आश्रम आहे, तिथे जर 100, 200, 300 लोक आहेत, मग तिथे टॉयलेटला रांग लागणार, तिथे आंघोळीला रांग लागणार, थोडीसं घाण पण होणार. तर हे काहीच नाही भेटलं, खूप शांती भेटली, एकदम आनंदात झाली परिक्रमा. परिसर पण स्वच्छ आहे सगळा सगळीकडे की लोकांना ठीकठाक, म्हणजे स्वच्छ आहे, बऱ्यापैकी स्वच्छ. घाण पण आहे, कमी आहे पण. आणि घाण म्हणण्यापेक्षा मग ज्या मेनली परिक्रमेमध्ये तटावर जे जे छोटे मोठे शहरं पण झाले, एक्झाम्पल जबलपूर, भरूच, दिंडोरी, असे छोटे मोठे शहर आहेत, अमरकंटक. मग त्यांचं ड्रेनेजचं पाणी ते नर्मदाजीमध्येच जातं पण अजून पण. कुबेर भंडारीला सगळं फिरलास तू तिथे? हो, फिरलो. त्यावेळेस दुपारी गेलेलो आम्ही तिकडे, तर बऱ्यापैकी टाइम स्पेंड केला तिकडे. हो, छान. दक्षिण तटावरूनच बघितलेलं आम्ही ते, गेल्यावर बरं वाटलं तिकडे. तुला एखाद्या लोकांनी केलेल्या मदतीची एखादी आठवण आहे का, की बाबा खरंच खूप छान त्यांनी हेल्प केली आणि आपलं ते कार्य पूर्ण झालं, किंवा तुझी गरज भागली, किंवा? नाही, असं नाही म्हणता येणार मदत आणि गरज, पण प्रत्येक ठिकाणी लोक मदत करतातच, सगळीकडे होते. म्हणजे आपण खूप त्यामुळे एखाद्या क्षणाची ती आठवण नाही राहणार, बिकॉज सगळीकडे मदत होते, त्यांच्या मदतीवर चालते ना सर्व. कुठे आव्हानं आली का, अजून कुठे आली की खूपच कठीण रस्ता आहे, भीती वाटली त्या रस्त्यावर, किंवा बापरे आता एक कठीण आहे, आपल्याला एवढं पार करायचंय, असं कधी हा क्षण आला का तुझ्या? ती अशी विशेष नाही वाटली मला, खरं सांगायचं कधी. पण थोडीफार माणूस आहे तर थोडीफार तरी वाटतं आपल्याला. तर एकदा झालेला, तो एरिया मला एक्झॅक्ट कुबेर भंडारीच्या अगोदरचाच एरिया आहे, त्याच्यानंतरचा मला लक्षात नाही. तर तटावरून चाललेलो मी, आणि तो मार्ग ऍक्च्युली नव्हता, तो म्हणजे लोक रस्त्याने जातात. अनुसुया माताचं मंदिर लागतं त्या ठिकाणी जातं, त्या एरियाचं नाव मला लक्षात नाही एक्झॅक्टली. तर तिथे जाताना मी तटावरून चाललेलो एकटाच होतो. जे आमच्या सोबत नाशिकचे आणि UPचे होते, त्यांची आमची तटातूट झालेली त्यावेळेस. तर मी चाललेलो एकटा, तर तटावरून तो मार्ग नव्हता, तरी मी गेलो तिथे तटाने चालत. तर तो एवढा कठीण मार्ग आला की साईडला झाडं आहेत, झाडं झुडपं वाढलेत, काटेरी झाडं वाढलेत. तर मला ते पायवाट पण अशी मला ती बघताच समजते की ते भरपूर दिवसापासून कोण येत नाही. तरी मी डेअरिंग केली तिकडे जायची, आतमध्ये गेलं, जात राहिलो.
तर शेवटी मी फसलो एका ठिकाणी, म्हणजे पार काटे कुठे होते तिकडे. माझी जी मॅट होती ती फाटली, पायामध्ये 4-5 काटे घुसले आणि तो रस्ताच ब्लॉक झाला. आणि रस्ता ब्लॉक झाला म्हणजे उजव्या साईडला नर्मदाजीचं आहे, खूप डीप, खूप मोठी अथान, आणि समोर आणि डाव्या साईडला पूर्ण झाडं, आणि अडकलो, रस्ताच नाही तिथे. शेवटी मग थोडं मागं येऊन मागं आलो काट्यामधनं, त्या त्या काट्यातनं परत मागं आलो आणि डाव्या साईडला वरती चढलो. मग हां, वरती चढून मग गावामध्ये घुसलो, तर एक रस्ता लागला, मग त्या रस्त्याने मग परत पुढे गेलो. आलं तर आम्ही हात जोडले, म्हटलं आम्हाला काही त्रास द्यायचा नाही आणि आम्हाला पण काय देऊ नको, जा बाबा. तर तो पिल्ला गेला बाहेर आणि पुढे जाऊन त्याला आम्ही पकडायचा प्रयत्न केला, म्हटलं लांब सोडू कुठं. तर तो काय त्या पिशवीमध्ये आमच्या आला नाही. तो बाहेर गेले की त्यांनी तिथे एक त्याचा एरिया होता, सर्व इरिगेशनचं सामान ठेवलेलं शेतीचं, म्हणजे अगोदर ते करत असतील नवीन. तर तिथे गेलं तर राहून घेतले आम्ही आणि झोपलो आम्ही तिथे रात्री. आणि सकाळी त्यांना सांगितलं आम्ही, सकाळी चाय घेताना मराठी, कल शाम को हमें साफ सफाई किया वो साफ का पिल्ला हमें दिख रहा. तो त्यांचं रिएक्शन बघा, हाँ मुझे मालूम है वो वहीं पर रहता है, उसकी माँ यही घूमती है. असं. तो हम काही विशेष निघायच्या आधी म्हणा किंवा तू जेव्हा प्रवास केला नर्मदा मैयाची पूर्ण परिक्रमा, असं कोणता विचार होता जो सतत तुझ्या मनात होता? हां, एक होता. आता परिक्रमा करताना मोठा डिस्टन्स आहे, अंतर, तर बऱ्याच लोकांना अर्धवट सोडून पण परत जावं लागतं, काही शारीरिक अडचणीमुळे, काही घरच्या अडचणीमुळे. तर नर्मदा मातेला मी एकच विनंती करत होतो पूजा करताना, की माझी इच्छा आहे पूर्ण करायची विदाऊट एनी खंड पडता, म्हणजे मला परत घरी पाठवू नको एक काय. आणि माझी इच्छा एकच आहे की मला चालत पूर्ण करायचे. बाकी तुझी इच्छा, मला त्रास झाला तर मग मी तू जसं करशील तसं मी आधार घेईल, माझी इच्छा चालत करायची तर पूर्ण करून घे, हा एवढा विचार ठेवायचा होता. तर मग मातेने पूर्ण केलं चालत. आणखी एक आहे की जायच्या अगोदरच विचार केलेला की हनुमानी पूर्ण करू का, असा विचार आला मला. पण मी स्वतःलाच समजवलं, एवढा शहाणपणा नको करू, की म्हणजे त्रास झाला तर ते अर्धवट राहण्यापेक्षा नको. पण मातेने मला शेवटच्या 2 दिवसात हनुमानी चालवलं, तिथे पूर्ण थोडंसं मला तो आनंद भेटला जाईल चालायला. तर मग पायाला फोड आलेला वरती, खाली आला तरी आपल्याला चालता येतं थोडंफार. तो वरती आला ना माझे, आणि ते क्रॉक्स घेतलेले मी त्यावेळेस, क्रॉक्स घेतलेले वरची, तर ते लागलं टच झालं की खूप दुखायचं. तर ते 2 दिवस मी चप्पल हातात घेऊनच चाललो. तर शेवटचे 2 दिवस मी हनुमानी चाललो, तर थोडीशी तेवढी पूर्ण झाली. ते पण पूर्ण करून घेतली. तुला पुन्हा जायची संधी मिळाली तर काय वेगळं करशील, किंवा मला जायचंय तर काय सांगशील? जर तुम्हाला जायचं असेल तर वेळ काढून जा. ओके. म्हणजे 3-4 महिन्यामध्ये तर मला, माझ्या मते तरी, माझं असं इंडिव्हिज्युअल मत आहे की मजा नाही द्यामध्ये, आनंद नाही, थोडा वेळ पाहिजे आरामात. 6 महिन्यात करायची बोला. 6 महिन्यात मस्त होईल आरामात. तू काय वेगळं करशील तुला पुन्हा जायला भेटलं तर? मला जायला भेटलं तर मी मागेच ठरवलेलं आहे तिकडे जाताना. मी आता जर जाईल तर मग मला बाकीचा एरिया ठीक आहे, आता तो ठीकठाक आहे, पण जो मंडलापासून अमरकंटकचा एरिया आहे, आणि तिथं मग अमरकंटकवरनं परत खाली आहे दिंडोरी किंवा इथे ओंकारेश्वरपर्यंत, हा एरिया मला स्पेशली परत करायचा आहे पूर्ण तटावर. बिकॉज तिकडे कसं, तिकडे त्याच्या म्हणजे खालच्या साईडला, ओंकारेश्वरच्या खालच्या साईडला बऱ्यापैकी थोडेफार जंगल कमी आहेत आणि लँड प्लेन आहे. तर तिथे एवढं काय नाही, तिथे वरती मंडळाच्या पुढे अमरकंटकपर्यंत डोंगराळ भाग आहे, खूप घनदाट जंगल आहे. तर तो आनंद परत घ्यायचा, तिथं खूप शांती आहे, आनंद आहे, मस्त वाटतं तिथे. अमरकंटकला कसं वाटलं रे? हा, खूप छान. तिकडे 2 दिवस राहिलेलो आम्ही. 2 दिवस हो, राहिलेला? अमरकंटक. अच्छा, मस्त. नर्मदाजीचा उगम आहे तिकडे, चांगलं स्थान आहे. शेवटचा प्रश्न, मला अपेक्षित उत्तर देशील, या सगळ्या यात्रेचा क्रेडिट कोणाला देशील? या शेवटी करता करविता तोच आहे. बाकी शेवटी सगळ्यांचीच मदत झाली, माझ्या बायकोची शुभम, ऑब्विसली तिने घरी एवढ्या सांभाळून घेतलं सगळ्यांना. हेच उत्तर अपेक्षित होतं. आणि नाही पण सगळ्या गोष्टी, आणि सध्याच्या युगामध्ये एकत्र कुटुंब फार कमी आहे. जरी आमच्या 2-3 घरात आम्ही आजूबाजूला वरती खाली, पण सगळं असल्यामुळे पण माझं टेन्शन थोडं कमी असतं, बिकॉज सगळे आहेत तर थोडं विचार कमी असतात. आता हे समजा आम्ही, आमचं छोटं कुटुंब आहे,
आम्ही कुठे राहतोय का घरामध्ये, आणि मी चाललोय तर यांच्याकडे कोणच बघायला नाही. आता हिचं घर पण जवळ आहे, तर हिची आई पण यायची, भाऊ पण यायचे, त्यामुळे मला असं विशेष टेन्शन कधीच नाही आलं. तर मग भारतीय जी परंपरा आहे पूर्वीची एकत्र कुटुंबात खूप चांगली आहे. बिकॉज आपण असो नसो पण मग लक्षात ठेवतात ना. आणि बाकी मग हिचं क्रेडिट आहे, बिकॉज आपण नसताना सर्व घर सांभाळायचं, मुलांना सर्व बघायचं.